जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. काय पहिले 10 श्लोक कोण म्हणते आज? म्हणते. म्हणते हो. दीपाली. हा. जय गुरु. ओ श्री परमात्मने नमः. अथ द्वादशोऽध्यायः. अर्जुन उवाच एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः. श्रीभगवानुवाच मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः. ये त्वक्षरमनिर्देश्य मव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवम् सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः. क्लेशोऽधिकतरस्तेषामव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते. ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशितचेतसाम्. मय्येव मना आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः. अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनञ्जय. अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिं वाप्स्यसि. सिद्धिमवाप्स्यसि. म पूर्ण म्हणायचं. कुर्वन् सिद्धिं वाप्स्यसि. ओके. नाही, सिद्धिम म्हणायचंच नाही. कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि असं. कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. हा, छान म्हटलं, खूप छान म्हटलं. चांगली म्हणजे. थँक्यू सर. हो. कोण म्हणतंय पुढचं? मी म्हणते सर. हा, मनीष. अथैतप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान्. श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ज्ञानात् ध्यानं विशिष्यते ध्यानात् कर्मफलत्यागात् शान्तिरनन्तरम्. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च निर्ममो निरहङ्कारः समदुःख सुखक्षमी सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः. मय्यर्पितमनो बुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः. यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः. हर्षामहर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः.
अनपेक्षशुचिर्दक्ष उदासीनो गतव्यतः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः यो न रुष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः समशत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्णसुखदुःखेषु समः सङ्गविवर्जितः तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित् अनिकेतस्थिरमतिर्भक्तिमान् मे प्रियो नरः ये तु धर्मामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धदाना मत्परमा भक्तास्तेऽतीव मे प्रियाः ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे भक्तियोगो नाम द्वादशोऽध्यायः। हरये नमः हरये नमः। हो. खूप छान म्हटलं. फक्त दोन दोन ठिकाणी मला थोडस सांगतो. ते हो धर्म्यामृतम पाहिजे. हा, धर्म्यामृतम विदम. हा, धर्मामृतम नाही. बर आणि आणि भक्ता असते ती ती दीर्घ पाहिजे, तीव नाही. भक्ता असते तीव मे बर ती दीर्घ आहे. हा, तर बाकी खूप छान म्हटलं. या ओके. दीपाली आणि मनीषा दोघी बहिणींनी बघा किती छान पिकअप केलं एका महिन्यात. छान. आणि रोज म्हणतो त्यामुळे मग हो. ठीक. कोण म्हणतंय पुढचं? 15व्या अध्यायाचे पहिले 10 श्लोक. विनयाताई, तुम्ही म्हणताय? मी आता जॉईन केलं सर. अच्छा, नाही म्हणजे जमत असेल तर म्हणा, म्हणजे कसं आहे असं. श्री भगवानुवाच ऊर्ध्वं मूलं नाही सर नाही जमणार. नाही जमणार. आणि एकदा मला वाचून हे सांगा हा, सर, मी नाही वाचते. ठीक आहे नाही ठीक आहे. कोण नवीन लोकांपैकी जे नवीन शिकलेत त्यांच्यापैकी कोण वाचेल? मी म्हणू का सर? तुम्हाला येतच ना पण. हो, बरं. मला आधीच येतं नाही का. म्हणजे कोणी नसेल तर हरकत नाही. अनघाच झालंय का? अनघा, हा, चालेल. म्हणू शकते. हा, बघू, अनघा आणि प्रयत्न सुखदा. करते. अनघा आणि सुखदा अशा बघा म्हणा. 10. हा, चालेल. बरं, सुरुवातीला मी म्हणू का? हो चालेल, तसंही. म्हणा. सर जरा स्क्रोल करता का वरती? बरोबर आहे ना, नाही का? अच्छा, हा, आता हा बरोबर हा आहे. हा. हो हो. ओम श्री परमात्मने नमः. अथ पंचदशोऽध्यायः. श्रीभगवानुवाच ऊर्ध्वमूलं मधशाखमश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् अधश्चोर्ध्वं प्रसृता तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धिनी मनुष्यलोके न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलम् मसङ्गशस्त्रेण दृढेन छित्त्वा ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्ति प्रसृता पुराणी
निर्मानमोहाजितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः द्वन्द्वैर्विमुक्ता सुखदुःखसंज्ञैर्गच्छन्तमूढाः पदमव्ययं तत् न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धनिवाशयात् श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. जय गुरु. जय गुरु. 2-3 ठिकाणी एक मिनिट हो, नका. हा ते ना बाकी छान म्हटलं, फक्त 8व्या श्लोकामध्ये शरीरम असं नाही, शरीरम शरी दीर्घ आहे. शरीरम असं म्हणायला पाहिजे, शरीरम असं नाही. शरीरं हा शरीरं यदवाप्नोति. हा हा आणि दुसरं वायुर्गंध निवाशयात नाहीये, ते काय नीची गंधा. पहिली मात्रा आणि ती पुढची, त्याचा गोंधळ बऱ्याच जणांचा होतो. वायुर्गंधानी हा संस्कृत आशय. शब्द आहे वायू गंधान इव आशयात, तुम्ही गंधान पाहिजे. बरोबर. गंध निवाशयात नाही, गंधानिवाशयात. वायुर्गंधा निवाशयात. हा बाकी छान होतं. जय गुरु. जय गुरु. हा नका. हा प्रयत्न करते. यतन्तो योगिनश्चैनं मन्यवस्थितं यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्यचेतसः यदादित्यगतं तेजोयतेऽखिलं यच्चन्द्रमसि यच्चाग्नो तत्तेजो विद्धि मामकं गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा पुष्णामि चौषधिः सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणात्पानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधं सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मतत्स्मृतिर्ज्ञानमपोहनै च वेदैश्च सर्वैरहमेव वैद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहं द्वामिनौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते उत्तमः पुरुषत्वन्यः परमात्मेत्युदाहृतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वरः यस्मात्क्षरमतीतोह मक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः यो मामेवमसम्मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद् भजति मां सर्वभावेन भारत इति गुह्यतमं शास्त्रमिदिमुक्तं मया नघ एतद्बुद्ध्या बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत. ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे
श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरुषोत्तमयोगो नाम पञ्चदशोऽध्यायः। श्रीकृष्णार्पणमस्तु। छान म्हटलं. फक्त 2-3 ठिकाणी ते हं, प्राणापान आहे, प्राणात पान नाहीये. हा, ओके. प्राणापान समायुक्त. हा. आणि नंतर मत्त स्मृती. त्याच्याच पुढची ओळ जी आहे ना, मत्तस्मृतिर्ज्ञानमहो. हा, मत्तस्मृती. मत्त स्मृती. आणि अजूनही हा, मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनञ्च. आणि मग उत्तम पुरुषस्त्वन्य स त व न य खूप जोडाक्षर आहे ती. पण हा. हा, उत्तम पुरुषस्त्वन्य. स्त्वन्यफ. स्त्वन्यफ. हा, स्तन्य, बरोबर. अति छान म्हटली. जोडाक्षरांची थोडी मला वाटतं सगळ्यांनाच हा, प्रॅक्टिस, सवय कमी आहे सगळ्यांची आधी मराठी वाचनाची, मला वाटतं. त्यामुळे हो कमी असेल झाली तसं. आहे सवय खूप. हा. ठीक तर आहे. हा 20वा जो श्लोक आहे ना, त्याची पहिली लाईन आहे ती अनुष्टुप मध्ये आहे आणि नंतरच्या याच्यात जास्त अक्षर आहेत ना. नाही, इति बघ ना, इति गुह्यतमं शास्त्र 8 अक्षर, नाही, मिदमुक्तं दुसरी मया लाईन, नघ. हा, हा, दुसरी नाही लाईन, नाही, दुसरी. एतद बुद्ध्या. हा, आता इथे काय माहितीये, आपण ही जोडाक्षर जी आहेत ना, ती जरा मी शब्द वेगवेगळे केलेत. पण एतद बुद्ध्वा, आता द आणि बु हा एकच अक्षर आहे. द ध वा हे एकच अक्षर आहे. मा आणि न स या स्या ते एकच अक्षर आहे. त्यामुळे ते एतद बुद्ध्वा बुद्धिमान स्यात् असं आहे ते. त्यामुळे बरोबर अच्छा. अनुष्टुप छंदातच आहे. हा, ओके. बघ ना. हा, तर बुध बघ नाही, एतद बुधवा ही 4 अक्षर, बुध हे 5वं अक्षर बुध झालं. नंतर हा, धी म्हणजे रस्व झालं 6वं. हा, बरोबर ते होतच तसं. 7वं अक्षर गुरु, त्यामुळे बरोबर झालं. अनुष्टुपच आहे बरोबर. छान. अशा रीतीने आपला आज म्हणजे तशी सकाळीच अमावस्या संपली, पण मराठी महिना आपल्या हिंदू वर्षानुसार सूर्योदयाला जी तिथी असते ती त्या महिन्याची तिथी असते. त्यामुळे अमावस्या होती. त्यामुळे आज पण अधिक मास आजचा संपला आणि आपलं हे अनुष्ठान जे होतं पठणाचं तेही पूर्ण झालं. छान, सगळ्यांनी सहभाग घेतला उत्साहाने. त्याबद्दल सगळ्यांचं. आणि बहुतेकांना मला वाटतं म्हणजे विशेषतः ज्यांचं पाठ होतं त्यांचा प्रश्नच नाही, पण ज्यांचं पाठ म्हणजे तोंडात नसेल त्यांना एक नवीन शिकायला मिळालं. म्हणजे गीतेतले 2 महत्वाचे अध्याय ही एक चांगली उपलब्धी झाली तुम्हाला या सगळ्यांना या महिन्यामध्ये, नाही का? हो, खरंच आहे. हा. आता जे आपण काल बोलत होतो ना पुढचं, तर मी असा थोडासा विचार केला सगळा. आणि मग असं ठरवलं मी की आता आपला 8वा 9वा 10वा 11वा जसे आपण घेणारच आहोत ना पाठ, म्हणजे जे गीता परीक्षांना बसतात त्यांच्याकरता बोलतोय मी. तर आपण काय करूया, कारण पाठांतराचे एक असतं जे आपल्याला कळतं ना, ज्याचा अर्थ आपल्याला कळतो ते पाठ किंवा तोंडात लवकर बसतं. मग त्यामुळे आपण आता काय करूया की जसजसे आपण श्लोकांचा अर्थ घेत जाऊ तसतसं त्या उच्चारांची संख्या पण घेत जाईल तेव्हाच. चालेल. म्हणजे मग काय होईल की म्हणजे एक एक श्लोक त्याचा आपल्याला अर्थ पण आत्मसात होईल आणि तोंडात पण बसेल असं. आणि त्याची उजळणी पण घेतच जाऊ, म्हणजे असंच नुसतं तेव्हा पुरतं केलं असं नाही, तर त्याची उजळणी पण घेत जाईल. म्हणजे वेगळं आपल्याला, म्हणजे पहिल्या अध्यायापासून जे झालं ते झालं, ते नंतर बघू काय तसं करायचं ते. पण आपण 8व्या अध्यायापासून जे आपण आता अर्थाकरता सुरुवात करणार आहोत, तर त्याच्याकरता आपण अशा थोडी पद्धती बदलून उच्चाराची संख्या आणि अर्थ, उच्चाराची संख्या अर्थ असं असं करत पुढे जाऊ. सर आणि अध्यायांचे क्लास केव्हापासून होणार? मी म्हणतोय की 3 दिवस आपण सुट्टी घेऊया आणि मग चालेल. पंचमीपासून सुरू करूया.
सर आणि शनिवार रविवार सुट्टी ठेवा सर. शनिवार म्हणजे तिकडे 2 जाणं होतं आणि शनिवारचे क्लास बुडतात आमचे. हो, ठीक आहे ना, चालेल, अशी काय विनंती हरकत आहे नाही. म्हणजे. हा हा नाही, मला काही प्रॉब्लेम नाही तसा. ठीक आहे, हा. चालेल. आपल्याकडे हा महिना आता म्हणजे अर्ध्याच्या कमी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर 5 महिने आहेत ना. आणि आपल्याला किती 8, 9, 10, 11 4 करायचे आहेत ना. चार करा, आणि जे 12वा नाहीत झालेला. या क्लासला आले, हा या क्लासमध्ये जे उपस्थित नसतील त्यांना परत 12वा अध्याय शिकवावं लागणार का, की जुनं रेकॉर्डिंग ऐकाच लागणार? तुमचा आवाज येतच नाहीये उषाताई, खूप बारीक आवाज नाही आहे. नाही नाही, आला, मला ऐकू आला. त्यांचं असं म्हणणं आहे की जे परीक्षेला बसतायत पण जे या अधिक मासाच्या वर्गाला आले नाही, हा तर त्यांच्याकरता 12वा अध्यायाचं काय, तर मग ते आता रेकॉर्डिंग ऐकून करू शकतील ना, नाही का. अच्छा. त्यांच्याकरता आता परत म्हणजे अपव्यय होईल फास्ट वेळेचा. घेता येईल किंवा नाही, फास्ट हो म्हणण्यापेक्षा आणि तेच डिटेल्स घालतात. रेकॉर्डिंग आहे ना आपल्याकडे, म्हणून काही प्रश्न नाही तसा. आणि त्याच्याबरोबर मला वाटतं 3 पेपर आहेत यावेळेस. त्यामुळे दोन गीतेवरती आहेत आणि एक तर वेगळं तसं पुस्तक आहे ते. असं. तर चालेल, आणि जे लोक गीतेच्या ह्याच्यामध्ये नाही आहेत क्लासमध्ये, म्हणजे माझ्यासारखे जे गीतेच्या क्लासमध्ये नाही आहेत आणि ज्यांना आता पुढे करायचंय, तर त्यांना इथे परत हे करता येईल का, कंटिन्यू करता येईल का 8व्या अध्यायापासून? हो, काहीच हरकत नाही. इव्हन तुम्ही परीक्षेलाही बसू शकता. म्हणजे आता तुमच्या पहिल्या 2 परीक्षा नाही देऊ शकलात तुम्ही किंवा नाही दिल्या, पण आता तुम्हाला हा डायरेक्ट, कारण त्याच्या पहिल्याचं सिलेबस होतं अध्याय 1, 2, 3, दुसऱ्याचं होतं हा अध्याय 4, 5, 6 आणि अजून एक दुसरं होतं. हा आता हे जे नवीन हे जे आहे हे तुम्हाला म्हणजे परीक्षा द्यायची तर परीक्षाही देऊ शकता आणि नाही द्यायची असेल तरी नुसता वर्ग अटेंड करायचा असेल तरी करू शकता. हा म्हणजे उच्चार आणि अर्थ हे पण कळेल त्या ह्याच्यामध्ये, आणि हा. मग म्हणजे परीक्षा हो का नाही अजून ठरवलं नाही द्यायचं. हा. पण ह्याच्यामध्ये इंटरेस्ट वाटतोय म्हणून जर जॉईन करायचं असेल तर करता येईल का, असं विचारायचं होतं. काही प्रॉब्लेम. आधी माझा जरा कटाक्ष होता की शक्यतो परीक्षा द्यायची, पण आता मी ते रिलॅक्स केलंय, त्यामुळे काहीच हा. हं. ओके, हं? चालेल. हा. चालेल, ठीक आहे. जय गुरु. थांबवूया ना इथेच, की अजून कोणाला काही बोलायचंय, समजायचं? चालेल सर. आता पुढचा क्लास सोमवारपासून ना आपला हो हो, 3 बरोबर. दिवस सुट्ट्या म्हणा ना त्याच्यात. 3 दिवस सुट्ट्या. हो हो. सर, हा. मीनवाईल तुम्ही जरा ते 8व्या अध्यायाचं फक्त श्लोकांचं PDF पाठवू शकता का प्लीज? बरं, चालेल. हा, उद्या परवा. उद्या किंवा परवा पाठवलं तर तेवढं प्रॅक्टिस करत राहीन, प्रयत्न करेन. बरं, चालेल. ते प्रयत्न म्हणजे उच्चारणाची म्हणते का? हो हो. नाही नाही, ते होईलच ना आपलं, म्हणजे ते ते काही वेगळं करायची गरज नाही. नाही का, ते होईलच आपलं ना, त्याच्यात होणारच आहे. ते आता नाही का? 8वा अध्याय घेऊ तेव्हा 8व्याची उच्चारणाची प्रॅक्टिस प्लस अर्थ प्रॅक्टिस असं. होणारच. हा, तुम्ही आता करा, म्हणजे देऊ शकतो पण गरज नाही, म्हणजे तेव्हा होणारच आहे ना आपण. चालेल, चला चला. चला. तर जय कोविडच्या गुरु. विद्यार्थ्यांसाठी तुम्ही कधी येऊ शकणार आहात का नाही? काय शुभांगी ताई? कोविडच्या विद्यार्थ्यांसाठी तुमचं हो हो, घेण्यासाठी कधी येऊ शकणार आहात का नाही? हे मी मध्ये येणार होतो मी, पण मग म्हटलं तुमचं चाललंय हा तर चालू दे, असं म्हणजे मला काही प्रॉब्लेम नाही आता यायला तसं. तर हा देऊ पण शकतो. या असं वाटतं म्हणजे जरा चांगलं जास्त विस्तारित आणि समजतं असं. हो हो, चालेल चालेल, बघूया मग उद्यापासून आपण संस्कृतला मी येत जाईल तसं. हा, चालेल. हो चालेल, थँक्यू. चला, जय गुरु. जय जय गुरु. गुरु. जय 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 गुरु सर.